छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम नमो पार्वते पदे महादेव महादेव. आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता आपला ब्लॉग हा खूपच स्पेशल ब्लॉग होणार आहे, कारण आपण पोचलो आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य रायगड इथे. रायगड इथे पायथ्याशी आपण पोहोचले. येण्याचं कारण पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप पॉझिटिव्ह पण आहे. आपल्या अक्षय बरोबरचा आज काल बड्डे होता, त्या कारणास्तव आपण इथं पोहोचले. आज आहे 18 तारीख. 17 तारीखला आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि 18 तारखेला आम्ही रायगड चढण्याची मोहीम स्टार्ट केली. आणि जातानाच अक्षयदादाचं एक म्हणणं होतं, कारण त्यांनी कमेंट केली होती की जाताना आपल्याला स्वच्छता मोहीम करायची. ते आम्ही आता इथं स्टार्ट केली आहे. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी. आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. दर्शन घेतलं. तसेच पुढे गेलो. होळीचा माळ तिथे पोहोचलो. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा हुबेहूब उल्लेख केला आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि अक्षयभाईंनी शिवगर्जना दिली. महाराज गणपती प्रजापती प्रजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैष्णव न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम नमो पार्वते पदे हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी आणि भाकर आणि ठेसा आणि त्याच्यावर कांदा कांदा चला चला ठेस मागायचं नाही मागायचं पण नाही लाजायचं पण नाही मागायचं पण नाही लाजायचं पण नाही. बाजारपेठेतून जाताना उजव्या साईडला एक रस्ता आहे, तेथून खाली यायचं. तेथे 4 ते 5 झोपड्या आहे. तेथे मस्त आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही गरम पिठलं आणि गरम भाकरीचा स्वाद घेतला. आम्ही घरून येताना धपाटा चटणी घेऊन आलो होतो. मस्त जेवणाचा स्वाद घेतला आणि आम्ही मार्गस्थ झालो. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मस्त जेवण झाले. सगळ्यांनी मस्त ठेसा मिरची भाकरी कांदा हे बघा. समाधी आहे. समाधीचा मानाचा मुजरा केला आणि शिवगर्जना न करता आम्ही मार्गस्थ झालो. छत्रपती शिवाजी महाराज की. इथं आज एक मोहीम काढली होती, स्वच्छता अभियान. ती पूर्णपणे चांगल्या प्रमाणे पार पडली आहे. जो इथं खूप लोक येतात, खूप मावळे येतात महाराजांसाठी किंवा रायगड बघण्यासाठी. ते सगळ्यांना एक निवेदन आहे की जो तुम्ही कचरा आणतात ना खालून, काही पण म्हणा, तुम्ही तुमचं जेवण आणतात, तुम्ही पाणी आणतात, पाण्याची बॉटल घेऊन येतात किंवा इथून घेतात, तर तो कृपा करून ना कचरा डबा इथे दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी, त्या कचरा डब्यात टाका तुम्ही. इथं तुम्ही कुठे फेकतात ना त्याचा तो दुरुपयोग होतो आहे. इथं आपण महाराजांच्या इथं गड किल्ल्यावर येतो, तो कचरा तुम्ही असं कचरा कुठे फेकू नका. कृपा करून तुम्ही डस्टबिन दिले त्या डस्टबिनमध्ये टाकावे काय. आणि हा जो आम्ही मोहीम काढली होती स्वच्छता अभियान, ती पूर्णपणे पार केली मी. तो पूर्ण कचरा होता गडावरचा, तो आम्ही पूर्ण काढला. आता इथे टाकी आहे, त्या टाकीमध्ये आम्ही टाकून टाकू आणि नंतर ते जाळून टाकतील. मित्रांनो, हे कचरा जे आहे तर आपण या डस्टबिन मध्ये टाकू. डस्टबिन म्हणजे इथं शिवकालीन डस्टबिन आहे, हे बघू शकता, तुम्हाला दाखवली मी आता. तो कचरा आपण फेकून देऊयात. आणि अक्षय भाईने आपल्याला संदेश दिलाय, त्याचं 100% पालन करा तुम्ही. इथे आम्ही एवढा कचरा येता म्हणजे रस्त्याला एवढा कचरा होता, तर ऑदर ठिकाणी अजून असणारच आहे. तर कृपा करून
महाराजांच्या समाधी दर्शन झालं आणि आत्ता आपण आलो आहे रोपवेच्या स्टेशनला. इथून रोपवेचे तिकीट आपण बुक केले, 5 तिकीट घेतले. इथून 200 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीला ना. आणि अक्षयबाई तिकीट काढतायत आपले रोपवेचे. आमच्यासोबत ते गाईड्स होते. आता जे फोटो काढले का आम्ही फोटो नाही मोबाईलमध्ये काढला, त्याने आमच्यासोबत पण फोटो काढले आणि खूप मजा आली. काय आज एवढं भारी वाटलं ना, असं एकदम धुक्याने एकदम हिरवगार, असं पर्वतरांग एकदम हिरवगार झालेलं आणि धुक्याने भरलेलं एवढं भारी वाटत होतं ना. रोपवे खाली जाण्यासाठी, येण्यासाठी पण रोपवे, जाण्यासाठी पण रोपवे. ज्याच्याकडून पायरी म्हणजे चढवत नाही गड, तो रोपवेने येतो. जर रोपवे आणि तिकीट पण अवेलेबल आहे 200 रुपीज पर एक वन साईडचे. आणि जर रिटर्न गेलं 310 रुपये. जर ज्येष्ठ नागरिक असेल तर ज्येष्ठ नागरिक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालाय. आपण रोपवेच्या वेने खाली पण आलोय आणि आज सगळं आपण ट्रेक केला. अक्षयभाईंनी आम्हाला सजेस्ट केलं, खूप एनर्जी होती, सगळीच मस्त ट्रेक कंप्लीट झाला. अक्षयभाईचा एक्सपिरियन्स विचारून घेऊया की त्यांना कसा वाटला ट्रेक. आज आम्ही एक मोहीम काढली ती स्वच्छ अभियानची. ती आम्ही पूर्णपणे पार पाडली एकदम चांगल्या पद्धती. जेवढा तो कचरा होता आम्ही सगळं काढला. तो जेवढा म्हणजे पब्लिक म्हणजे कचरा घेऊन जातो वरती परत आणत नाही, तिथंच फेकतं. तो आम्ही कचरा सगळा काढला. आणि म्हणजे एक आम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही कचरा घेऊन जात असं खाली घेऊन या. हे म्हणजे आपलं म्हणून करा, कारण हा महाराजांचा गड आहे आणि आपण महाराजांची. तर अशी विटंबना करू नका कुठली प्रमाणे. तर लक्षात ठेवा की कचरा घेऊन जाताना परत आपल्यासोबत घेऊन या, एक विनंती तुम्हाला. आणि आजची आम्ही मोहीम पूर्ण पार पाडली, खूप आम्ही दिलं. याच्या पुढे पण आम्ही अशी वाटचाल पुढे चालू ठेवू, जी काळजी घेऊ आम्ही. ओके. आणि अक्षयभाईच्या बर्थडेमध्ये हे प्लॅन सक्सेस झाला. हॅपी बर्थडे वन्स अगेन. आणि चला असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आपण नवीन ट्रेक करूयात. चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक बाय.